खूप आनंद होतोय इथून इंग्लंडमधून जय हिंद पीपल्स मूव्हमेंटच्या या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये हेल्थबद्दल, हेल्दी सोसायटीबद्दल बोलताना आणि मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. खरं ही खऱ्या अर्थाने आपण ग्लोबल प्लॅटफॉर्मवर आहोत. मी गांधी किंवा गांधीवाद यावर बोलत नाही. त्यावर खूप लोक बोलतायत. खूप दिग्गज लोकांनी काल पण यावर भाषण केलं. मी हेल्दी सोसायटीबद्दल तांबे सरांनी आता जे मेन्शन केलं, त्याचंच पुढे एक्सटेन्शन म्हणून बोलणार आहे. मी काही वैज्ञानिक आधार या गोष्टींना देणार आहे. तर मित्रांनो, सर म्हणले तसं जागतिक आरोग्य संघटना जी आहे, ती म्हणते की आरोग्य हे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक असं 3 घटकांवर अवलंबून असतं. आणि सामाजिक आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे. कारण हे आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य यांना ते कंट्रोल करत असतं. आणि या सामाजिक आरोग्यावर आजकाल खूप मोठं काम जागतिक पातळीवर चाललंय. युनायटेड नेशन्सचा जो UNDP जो प्रोग्राम आहे, त्यांचा एक 2030चा अजेंडा आहे. त्याच्यामध्ये ते समाजातली एक आर्थिक आणि आरोग्यविषयक सामाजिक विषमता कमी करणे, शहरीकरणाच्या समस्या सोडवणे, पर्यावरण, संसर्गजन्य रोग याच्यावर काम करणे आणि यातून हेल्दी सोसायटी डेव्हलप करणे आणि याच्यावर वेल खूप त्यांचा भर आहे मित्रांनो. आता वेल म्हणजे काय, की लोक हे आरोग्याच्या दृष्टीने सुखी आहेत, समाधानी आहेत, आनंदी आहेत. आणि याच्या संदर्भात गेल्या 8 वर्षापासून एक रिपोर्ट दरवर्षी मार्च महिन्यात प्रकाशित केला जातोय. मी तुम्हाला या रिपोर्टबद्दल आता सांगणार आहे. याला वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट असं म्हणतात. याच्यामध्ये त्या देशातले समाज हे किती सुखी आहेत, समाधानी आहेत, आनंदी आहेत, हे 20 मार्चच्या दिवशी प्रकाशित केलं जातं. यावर्षी देखील प्रकाशित झालं. यावर्षी त्यात 153 देशांचं रिपोर्टिंग झालं. हे लोकांना विचारलेलं असतं. आणि या रिपोर्टमध्ये मित्रांनो, टॉपला फिनलंड हा देश होता. आणि सुरुवातीच्या फर्स्ट 10 मध्ये फिनलंड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, डेन्मार्क हे देश आहेत. आणि गेल्या 4-5 वर्षापासून आलटून-पालटून हेच देश सगळ्यात जास्त आनंदी, सुखी, हेल्दी असे म्हणून पुढे येत आहेत. भारताचा नंबर या लिस्टमध्ये कितवा आहे? तर 153 मध्ये आपण 144 आहोत. तर हा टॉप टॉप 10 मध्ये नाहीये, हा बॉटम 10 मध्ये नंबर आहे. जे आपल्या देशामधले लोक समाधानी नाहीत, आनंदी नाहीत, सुखी नाहीत, हे आपल्याला या नंबरवरून कळतं. तर ही खूप निराशाजनक स्थिती आहे. शहरांचा विचार केला तर दिल्लीचा नंबर 186 शहरांमध्ये 180 लागतोय. म्हणजे ग्रामीण, शहरी या दोन्ही भागांमध्ये आपण सुखी समाधानी नाहीत. आपला समाज सुखी समाधानी नाही. तर याच्यासाठी त्यांनी काय-काय निकष वापरले आहेत. सामाजिक विषमता हा खूप महत्त्वाचा निकष याच्यात पुढे येतोय मित्रांनो. तुमच्या समाजामध्ये जर आर्थिक, सामाजिक दरी असेल, उच्च-नीचता असेल, जातीय भेदभाव असेल, धर्मावरून वेगवेगळी वागणूक दिली जात असेल, तर हे खूप महत्त्वाचं त्याच्यामध्ये एक फॅक्टर आहे. शिवाय स्वातंत्र्य, समाजामधल्या वेगवेगळ्या घटकांना, कुटुंबातल्या वेगवेगळ्या घटकांना त्यांचे स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे का? स्वयंनिर्णयाचा अधिकार नसेल तर ते सुखी राहत नाहीत, त्यांना आनंदी राहता येत नाही. याशिवाय समाज हा दानशूर आहे का? दानशूर म्हणजे फक्त पैशांच्या स्वरूपात नाही, तर लोक इतरांना वेळ देतात का? इतरांचं ऐकून घेतात का? त्यांच्यासाठी थोडीफार मेहनत करतात का? आणि त्यांना दान देतात का? आता मित्रांनो, मुख्यत्वे दान आपल्याकडे आपण जे बघतो ते मंदिरांना किंवा आपल्या धार्मिक संघटनांना किंवा जातीच्या संघटनांना देण्यात लोक धन्यता मानतात. परंतु ही दानशूरता वेगळी आहे. मी तुम्हाला पुढच्या एका स्टडीमध्येही सांगतो. याशिवाय समाजामध्ये लोकांना एक विश्वासाचं वातावरण आहे का? समाजात सेफ्टी वाटते का? लोकांचा तिथल्या सरकारवर, आपल्या यंत्रणांवर, पोलीस यंत्रणेवर, आपल्या न्याय यंत्रणेवर विश्वास आहे का? त्यांना समाजात सुरक्षितता वाटते का? जी-डी-पी किती आहे? तुमचं इन्कम किती आहे? हा देखील फॅक्टर त्यामध्ये आहे आणि याशिवाय समाजात आणि यंत्रणांमध्ये भ्रष्टाचार किती आहे आणि त्याच्याप्रती त्या देशामध्ये, त्या समाजामध्ये काय केलं जातंय? या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट केला जातो आणि याच्यात आपण बॉटमला आहोत. आता आपल्याला विचार करणं सोपं आहे, की हे जे मी आत्ता तुम्हाला फॅक्टर सांगितले, याच्यामध्ये भारतासारखा समाज हा बॉटमला का येतो? कारण ऑब्व्हियस आहे. कारण आपल्याकडे या सगळ्यामध्ये अत्यंत नकारात्मकता आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला या सगळ्याच गोष्टींवर काम करावं लागेल.
तर काय याच्या समर्थनार्थ मी अजून तुम्हाला 1-2 स्टडीज सांगतो, की ज्या आधुनिक काळामध्ये केल्या गेल्या. एक आनंदी सुखी समाजासाठी, सुखी जीवनासाठी. तुम्ही काही लोकांनी ग्रँड स्टडीचं नाव ऐकलं असेल. तर ही अमेरिकेतल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीने 1938 साली ही स्टडी सुरू केली होती. मित्रांनो, मानवी जीवनाच्या इतिहासात मानवाच्या मनाबद्दल, आनंदाबद्दल अभ्यास करणारं हे सगळ्यात लांबलचक असा अभ्यास आहे हा. एवढा मोठा अभ्यास कोणीच केला नाही. यात 724 मुलं त्यावेळेला रजिस्टर केले गेले होते 1938 साली आणि त्यातले आज देखील जवळ-जवळ 60 लोक जिवंत आहेत. ते सगळे 90च्या घरात आहेत आणि त्यांचा दर 2 वर्षांनी सर्व्हे केला जातो, चेकअप केलं जातं. या स्टडीचा रिझल्ट काय आहे? तर ह्या स्टडीमधून ते म्हणतात, की तुमचा जो संवाद आहे, तुमचा घरातला संवाद, समाजातला संवाद, लोकांशी बोलणे, कम्युनिकेट करणे, हा कसा आहे, किती आहे, याच्यानुसार तुमचा आनंद, सुखी राहणं ठरतं. आणि दुसरा जो मुद्दा ते म्हणतात, की तुम्ही एखाद्या विषयामध्ये स्वतःला किती ताणता. वेदर यू नो व्हेन टू स्टॉप ओर नॉट. हा देखील दुसरा मुद्दा आहे. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये आज हे खूप महत्त्वाचे 2 मुद्दे मला वाटतात. आपला संवाद हरवलेला वाटतो आणि जो काही संवाद आहे तो सोशल मीडियावरून आहे, मीडियाच्या माध्यमातून आहे आणि याच्यात खूप नकारात्मकता या संवादामध्ये आहे. म्हणजे लोक टोकाच्या भूमिका घेतात, एकमेकाचं ऐकून देखील घेत नाहीत आणि कमेंट करतात. अगदी व्हायलंट, अतिरेकी पद्धतीचं बोलतात. जातीवरून, धर्मावरून, भाषेवरून, रंगावरून असं सगळ्या पद्धतीचा बोलतात आणि त्यातून समाजामध्ये एक अशांती निर्माण होते आणि हे अशक्त समाजाचं लक्षण आहे. यातून हेल्दी सोसायटी निर्माण नाही होऊ शकत. यात आपल्याला बघितलं पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे, की आपण जी एखाद्या विषयात भूमिका घेतो, त्यामध्ये आपण किती टोकाची भूमिका घेतो, किती ताणतो, कुठल्या मुद्द्यांवर आपलं एकमत होतो, दुसऱ्याचं ऐकून घेतो, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. तिसरा मी तुम्हाला एक स्टडी सांगतो, तो म्हणजे सेट पॉइंट थिअरी. ही 1978 साली ही स्टडी पब्लिश झाली होती मित्रांनो आणि ही देखील अमेरिकेमध्येच तिथल्या एका सायकॉलॉजीच्या टीमने हे स्टडी केलं होतं मॅसॅच्युसेट्स युनिव्हर्सिटीशी संबंधित आणि त्यांनी त्यावेळेला हे सेट पॉइंट थिअरी सांगितली होती, ही सुखी आनंदी जीवनाची. त्यांचं म्हणणं होतं, की लोकांचा आनंद, समाजाचा आनंद हा सेट असतो आणि तुम्हाला त्याच्यात फार ढवळाढवळ करता येत नाही आणि त्यांनी त्यावेळेला वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये हे अभ्यास केले होते. म्हणजे उदाहरणार्थ काही लोकांनी ज्यांनी लॉटरीचे तिकीट काढले, त्यांनी त्यांचा आनंद मोजला आणि ज्यांना लॉटरी लागली, त्यांचा लॉटरी लागल्यानंतरचा आनंद मोजला आणि ज्यांची नाही लागली त्यांचा देखील त्यांनी तुलना केली. त्यांचं म्हणणं होतं, की लॉटरी लागल्यानंतर सुरुवातीला जो आनंद होतो, तो काही आठवड्या आणि महिन्यानंतर पुन्हा बॅक टू स्क्वेअर होतो. म्हणजे ते कायम आनंदी राहत नाहीत. तसंच त्यांनी काही गंभीर पेशंट जे पॅरालिसिस झालेले होते, त्यांचा देखील असा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं, की हे लोक जरी पॅरालाईज झाले, बेडमध्ये पडून राहिले, तरी काही आठवड्या महिन्यानंतर ते तेवढे दुःखी राहत नाहीत. ते पुन्हा बॅक टू स्क्वेअर होतात. म्हणजे आपली आनंदाची पातळी एक सेट असते, तिच्यात बदल होत नाही. असं हे 1978 ला यांनी सांगितलं अमेरिकेतल्या. पण 1984 ला जर्मनीमध्ये एक सर्व्हे झाला आणि हा खूप महत्त्वाचा सर्व्हे आहे. तो एका तिथल्या जर्नलमध्ये पब्लिश झाला आणि त्या सर्व्हेमध्ये त्यांनी असं सांगितलं, की आनंद हा असा कायम एकाच ठिकाणी राहत नाही, तो स्थायी नाही. तर आपल्याला त्याच्यासाठी काही गोष्टी करता येऊ शकतात आणि त्यांनी त्याच्यासाठी उदाहरणं दिले. त्यांचं म्हणणं होतं, की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या समाजामध्ये जर काही प्रचंड निगेटिव्ह अनुभव येत असतील, उदाहरणार्थ तुमचा जवळचा कोणी अचानक सोडून गेला किंवा तुम्हाला जॉबमध्ये, करिअरमध्ये खूप लॉस झाला, वारंवार लॉस होत असेल, तर तुमचा आनंद कायमचा कमी होऊ शकतो. या विरोधात त्यांनी असं सांगितलं, की काही गोष्टी अशा आहेत, की त्या केल्याने तुमचा आनंद कायमस्वरूपी वाढू शकतो. उदाहरणार्थ निस्वार्थ सेवा करणे. त्याच्यामध्ये त्या सेवेमध्ये कुठलाही पर्पज नाही. म्हणजे आपल्या जातीसाठी नाही, आपल्या धर्मासाठी नाही, आपल्या पॉलिटिकल पार्टीसाठी नाही. कारण त्याच्यामध्ये पर्पज आहे. तुम्ही जातीसाठी जेव्हा सेवा करता, तेव्हा माझ्या जातीमध्ये असं वाढावं, जातीचं प्रस्थ वाढावं. राजकारणासाठी जेव्हा तुम्ही सेवा करता, तेव्हा आपल्याला मतं मिळावीत, आपल्या पार्टीचा नेता निवडून यावा. तर हे जे वेगवेगळ्या जाती, धर्म किंवा राजकारणाच्या नावाने सेवा केली जाते, हिच्यामध्ये स्वार्थ असतो. ही सेवा निस्वार्थ असली पाहिजे. ह्याच्यात फक्त लोककल्याण, मानव कल्याणाची भावना असली पाहिजे. अशा सेवेने चिरकाल टिकणारा आनंद होतो, असं जर्मनीमधल्या या 1984 च्या स्टडीमध्ये त्यांनी सर्व्हेमध्ये सांगितलं. मित्रांनो, आता नवीन जे काही माहिती पुढे येते, यामध्ये आनंदी जीवनासाठी ध्यान साधना करणे
अगदी खोलवर जाणे, मन आणि शरीराचा अभ्यास करणे, यासाठी पश्चिमी जगामध्ये खूप अभ्यास केला जातोय आणि ते याला माइंडफुलनेस असं म्हणतात, माइंडफुलनेस मेडिटेशन. आणि हे माइंडफुलनेस काय असतं, तर मन आणि शरीराचा खोलवर जाऊन अभ्यास करणे आणि तिथे मनाला तालीम देणे आणि त्यातून आपलं मन शुद्ध करणे, शांत करणे, यातून चिरकाल टिकणारा आनंद मिळतो, असं आता शास्त्रशुद्ध दृष्ट्या पुढे येतंय. तर आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे, की माइंडफुलनेस काय आहे? तर हे काही नाही आहे मित्रांनो, आपल्या वेदांमध्ये बुद्धाने हे डिस्क्राईब केलेली आहे. ही आपली ऋषीमुनींची साधना आहे. आपले संत अगदी महात्मा गांधींपर्यंतचे लोक हीच साधना करत होते. ते अंतर्मुख व्हायचे आणि शरीर आणि मनाचा अभ्यास करायचे आणि त्यातून त्यांना शांती मिळायची, मन निर्मळ व्हायचं. यातून चिरकाल टिकणारा आनंद व्हायचा आणि आपल्याकडे तर असे काही ऋषीमुनी जे अरहंत होऊन गेले, त्यांना कायमस्वरूपीचा आनंद म्हणजे त्याला जी मुक्तावस्था म्हणतात, मोक्षावस्था म्हणतात, ती मिळाल्याचे देखील वर्णनं आपल्याकडे आहेत. तर हे आपल्याकडचंच पूर्वीचं ज्ञान वापरून हे लोक सुखी समाधानी होत आहेत. यांच्याकडे आनंदी समाज राहतो आहे. यांचं हॅपीनेस रिपोर्टमध्ये रँकिंग टॉप 10 मध्ये आहे, टॉप 100 मध्ये आहे आणि आपण जे एकेकाळी जगद्गुरू होतो, जगाला आनंद कसा मिळवायचा ते शिकवत होतो. दुःखातून मुक्ती कशी करायची, हेल्दी सोसायटी कशी निर्माण करायची, हे जे आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे, आपल्या पूर्वीच्या विद्यापीठांमधून हे ज्ञान दिलं गेलं, ते आता आपल्याकडेच आपल्याला पुन्हा शिकण्याची गरज पडते. तर मित्रांनो, या स्टडीजमधून जो काही अभ्यास पुढे येतोय, तो आणि आपल्या महात्मा गांधीजींची जी विचारसरणी होती, त्यांची जी जीवनशैली होती, यात मला खूप साम्य दिसतं मित्रांनो. तर मी याची एक समरी करतो आणि ते महात्मा गांधींशी कसं कनेक्ट होतं, त्यांच्या विचारांशी कसं कनेक्ट होतं, हे मी तुम्हाला सांगतो आणि मग मी थांबेन. तर या स्टडीजवरून 3 मुख्यत्वे मुद्दे पुढे येत आहेत, की समाजाचं किंवा कुटुंबाचं किंवा तुमचं वैयक्तिक पातळीवर जे सुख आहे, समाधान आहे, हेल्दी सोसायटीचा जो कन्सेप्ट आहे, याच्यासाठी तुम्हाला वैयक्तिक, सामाजिक आणि शासन-प्रशासनाच्या पातळीवर काही बदल केले गेले पाहिजेत, की जे नसल्यामुळे, ज्याच्यामध्ये नकारात्मकता असल्यामुळे भारत हा हॅपीनेसच्या इंडेक्समध्ये बॉटमला आहे. आणि आता यात काही जे खूप देशाभिमानी लोक असतात, ज्यांना खूप संस्कृतीचा गर्व असतो, धर्माचा गर्व असतो, खूप राष्ट्रभक्ती असते. हे लोक म्हणतील, की "आम्ही कशाला हे रिपोर्ट्स ऐकायचे? आम्ही कशाला युनायटेड नेशन्सचं ऐकू? आम्ही आनंदी आहोत. आम्हाला काही हे ऐकायचं नाही." तर मित्रांनो, आपल्याला सत्य स्वीकारलं पाहिजे. आपल्याला एव्हिडन्स स्वीकारला पाहिजे. हे जे सर्व्हे आहेत, हे जे रिपोर्ट्स आहेत, हे लोकांना, समाजातल्या लोकांना विचारून तयार केलेले आहेत. हे शास्त्रशुद्ध आहेत. त्यामुळे आपण याच्यापासून सुटू शकत नाही. तर या रिपोर्ट्सनुसार वैयक्तिक पातळीवर तुम्हाला निस्वार्थपणे काम करणे, कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी याच्यामध्ये कुठला स्वार्थ नसावा. निस्वार्थपणे दान करणे. आता दान हे काही फक्त आर्थिक स्वरूपाचं दान नाहीये. तर समाजाला वेळ देणे, समाजासाठी काहीतरी काम करणे, श्रमदान असेल, वेळेचं दान असेल, ज्ञानाचं दान असेल किंवा ज्यांना शक्य आहे ते आर्थिक स्वरूपात तुम्ही रिसोर्सेस पण दान देऊ शकता. हे खूप महत्वाचं आहे. आणि याला जात, धर्म, संप्रदाय याच्या पलीकडे जाऊन, राजकीय विचारधारेच्या पलीकडे जाऊन हे निस्वार्थपणे केलं पाहिजे. यातून खरा आनंद मिळतो. नाहीतर आपण लोक बघतो, की ते आयुष्यभर जाती धर्माचं, पक्षाचं काम करतात आणि निस्वार्थपणे त्या पक्षासाठी करतात. पण शेवटी त्यांना आनंद मिळतो का? यातल्या बहुतांश लोकांना शेवटी फ्रस्ट्रेशन येतं. म्हणून हे महत्वाचं आहे. आणि हेच श्रमदान, हेच निस्वार्थ सेवा करणे, समोरच्याचा जात, धर्म न बघता, त्याचं पॉलिटिकल स्टेटस न बघता, हे जे महात्मा गांधींनी केलं, ज्यांनी ट्रेनमध्ये झाडू उचलला तिथला संडास साफ करण्यासाठी. अगदी आफ्रिकेमधल्या कुठल्या-कुठल्या लोकांसाठी ते झगडले निस्वार्थपणे. त्यांना काय कुठलं इलेक्शन लढायचं नव्हतं, कुठे हिरो व्हायचं नव्हतं. तर हे आपल्याला महात्मा गांधींच्या जीवनातून प्रकर्षाने दिसून येतं. मित्रांनो, दुसरा जो मुद्दा आहे वैयक्तिक पातळीवरचा, की आपण जे समाजात, कुटुंबात आणि मित्रांमध्ये, आपल्या कलीग्समध्ये जे विषय ताणतो, विचारधारा असेल किंवा एखादा मुद्दा असेल, तर ते ताणणं देखील आपण विचार केला पाहिजे, की हे किती ताणलं पाहिजे. नो व्हेन टू स्टॉप आणि इम्प्रूव्ह द कम्युनिकेशन. म्हणजे आपण 2 विचारधारा ज्या जगात आपल्याला देशात दिसून येतात आणि जगात देखील आजकाल दिसून येत आहेत. त्या विचारधारेमध्ये एकीकडे राइट विंगिस्ट आणि एक दुसरीकडे लेफ्ट विंगिस्ट असे विचारधारेचे लोक येतात आणि हे एकमेकाच्या समोरासमोर येऊन बसून चर्चा करतच नाहीत. त्यांना असं वाटतं, की हे राइट विंगिस्ट म्हणजे हे आमचे शत्रू आहेत. राइट विंगिस्टला वाटतं, की लेफ्ट विंगिस्ट आमचे शत्रू आहेत. यांना देशाशी काही घेणं-देणं नाही. पण जेव्हा हे लोक एकत्र बसतील, संवाद साधतील,
त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात येईल की आपल्याला सगळ्यांनाच समाजाचं आणि जगाचं भलं व्हावं हेच वाटतं. पण एकत्र येऊन बसल्याशिवाय हे नाही होणार. म्हणून हा जो एक्स्ट्रीम जो संवाद आपल्याकडे, साधं मी तुम्हाला उदाहरण देतो. 2013-14 पासून असं होतंय की तुम्ही मोदीजींचे समर्थक नाहीत, मोदीजींची भक्ती करत नाहीत म्हणजे तुम्ही देशद्रोही आहात. हा जो एक कन्सेप्ट सुरू झाला, म्हणजे मोदींचे समर्थक आणि मोदींचे विरोधक असे 2 जे ताटातुटीचे ग्रुप झालेत, याच्याशी मला खात्री आहे की मोदीजींना सुद्धा काही घेणं-देणं नाहीये. कोणालाच काही घेणं, हे फक्त आपण टोकाचा जो संवाद बिघडवून घेतो आहोत. याने समाजाची मानसिकता खराब होते, शांती खराब होते आणि समाजाचं स्वास्थ्य खराब होतं. म्हणून आपण टोकाच्या भूमिका न घेता सम्यक संवाद साधला पाहिजे, असं मला वाटतं. तर मित्रांनो, संपर्क ठेवणे, संवाद साधणे आणि जे मी तुम्हाला माइंडफुलनेस म्हणलो, स्वचा शोध घेणे. आता या स्वचा शोध घेण्यामध्ये तुम्ही गांधीजींचा नीट विचार करा. गांधीजींच्या स्वच्या शोधमध्ये मंदिरं, मशिदी, मठ, आश्रम हे काहीच नव्हतं मित्रांनो. ते बसायचे, लोकांना सांगायचे, की तुम्ही डोळे मिटा आणि भजन गा, पण स्वतः मात्र आत जाऊन, खोलवर जाऊन चिंतन करायचे. तर याच्यामध्ये कुठलेही कर्मकांड नाहीत, अवडंबर नाहीत, बाहेरी देखावा नाही. अशा पद्धतीचा स्वचा शोध आहे, हा खूप महत्वाचा आहे. मला वाटतं, की हे आजच्या सायंटिफिक स्टडीजवरनं जे दिसतं आहे, ते गांधीजींच्या विचारसरणी आणि जीवनशैलीशी परफेक्ट मॅच होत आहे. हे फक्त कन्फर्म करतायत, की गांधीजी वॉज राइट, अवर ओल्ड सेंट्स वेअर राइट. आपल्या जुन्या लिटरेचरमध्ये जे दिलेलं आहे, ते खरं होतं आणि आता जे चाललंय कट्टर सांप्रदायिकता आणि कट्टरता ही चुकीची आहे, हेच यातून दिसतंय. आता सामाजिक स्तरावर जे मुद्दे मी घेतले, विषमता. आजही लोकांमध्ये विषमता दिसून येते. आजही तुम्ही अगदी भारत सोडा, भारतातली जी मंडळी एन-आर-आय म्हणून येते. मागे तुम्ही बातमी वाचली असेल, अमेरिकेमधील जातीयवाद. इकडे ब्रिटनमध्ये आम्हाला ते दिसतं. म्हणजे लोक सरळ जातीवरनं ग्रुप्समध्ये जातात. आजही जातात. हे म्हणजे कधी जाणार आहे मला काही माहीत नाही. म्हणजे माझ्या मुलांना आज देखील माहीत नाही, की माझी जात आणि माझ्या बायकोची जात वेगळी आहे. हे त्यांना कळत नाही. त्यांना कधी-कधी आमच्या बोलण्यातनं जेव्हा संवाद येतो, तेव्हा ते म्हणतात, "डॅड व्हॉट इस अप्पर कास्ट?" सो मला त्यांना सांगावं लागतं, की हे असं अप्पर, लोअर हे असं काही नसतं. हे लोकांनी लावून दिलेलं आहे. हे आपल्या घरातून सुरू झालं पाहिजे मित्रांनो. शाळांमधून सुरू झालं पाहिजे. तेव्हा ही समता येईल. त्याच्याशिवाय समता येणारच नाही. जोपर्यंत मी माझ्या जातीचा अभिमान बाळगत राहील, की मी अमुक-अमुक जातीचा आहे, अमुक-अमुक धर्माचा आहे म्हणून मी सुपेरियर आहे. हे जोपर्यंत माझी अस्मिता मला राहील, तोपर्यंत समाजामध्ये समता येऊ शकत नाही. ही अस्मिता आपल्याला जे वाटतं, की गर्व आहे, अस्मिता असली पाहिजे. कुठलीही अस्मिता ही आध्यात्मिक प्रगतीची अडथळा असते मित्रांनो. त्यामुळे ही अस्मिता सोडावी लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने समता येईल. आणि महात्मा गांधीजींनी हेच सांगितलं होतं, की जेव्हा तुम्ही 2 वेगवेगळ्या वर्णातले लोक लग्न कराल, तेव्हा मला बोलवा, मी आवर्जून येईल. हे आपल्याला त्यांच्या जीवनातून दिसून येतं. पुन्हा समाजामध्ये एक विश्वासाचं वातावरण असावं. अडी-अडचणीला आपल्यासाठी कोणीतरी असावं समाजामध्ये, घरामध्ये. अशा समाजामध्ये सुरक्षित वाटतं आणि लोकांना हेल्दी वाटतं. हा हेल्दी समाज असतो. नाहीतर आपल्याकडे काय दिसून येतं, की दंगली झाल्या, की काही धार्मिक वाद झाले, काही जातीय वाद झाले. म्हणजे अगदी साध्या-साध्या गोष्टी जरी झाल्या, तरी कोणाकडे जावं याची सुरक्षितता राहत नाही. लोकांना ॲक्सेस पॉइंट राहत नाही. अँड दॅट इस नॉट साइन ऑफ हेल्दी सोसायटी. कट्टरता, सांप्रदायिकता ही जी समाजामध्ये चालते, मीडिया, सोशल मीडिया या सगळ्या माध्यमातून, ही देखील अनहेल्दीनेस आहे मित्रांनो. भारताचा नंबर 144 वा असण्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे, की आपण जाती धर्मात विभागलेलो आहोत आणि आपल्या समाजामध्ये आज अत्यंत कट्टरता आलेली आहे. म्हणजे लोक कोरोनाच्या काळात देखील हा कोरोना हिंदू आणि हा मुसलमान अशा पद्धतीची कट्टरता देशामध्ये आली आहे. हे जगामध्ये कुठेही झालं नाही. जगात भारत हा एकमेव असा देश आहे, की जिथे कोरोनाला देखील धर्म मिळाला, संप्रदाय मिळाला. तर आपण हा एकोप्याचा धर्म जोपासला पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपला समाज हा सुदृढ होईल, सशक्त होईल, हेल्दी सोसायटी येईल. त्यामुळे आपण हे सगळं जर बघितलं आणि लोकांना त्यांचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. मी घराच्या लेव्हलला विचार करतो, की एखाद्या मुलाला त्याचं करियर निवडणं, त्याचा लाईफ पार्टनर निवडणं, मुलीने लाईफ पार्टनर निवडणं आणि त्याच्यामध्ये मग आपण जात, धर्म, उच्च-नीच हे सगळं आणतो. लोकांना जर स्वातंत्र्य नसेल त्यांच्या निर्णय घेण्याचं, तर दॅट इस अ साइन ऑफ अनहेल्दीनेस आणि त्यामुळेच आपण याच्यामध्ये मागे पडतो आहोत आणि आपण खऱ्या अर्थाने सफर होतोय आपला समाज. आपल्याला लाख वाटत असेल, की आमचाच धर्म चांगला,
आमचीच संस्कृती चांगली आणि हमारा देश महान आहे. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण विचारायला जातो समाजातल्या लोकांना, तेव्हा ते आनंदी नसतात. मग आपण बदलायला नको का? आपली जर विचारसरणी, दृष्टिकोन चुकत असेल, तर आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. आपण मानतो काय आणि प्रत्यक्ष एव्हिडन्स काय आहे, यात फरक आहे. त्यामुळे आपण एव्हिडन्सला धरून आपल्यात बदल केले पाहिजेत. आणि आता शेवटचा मुद्दा, जो गांधीजींच्या विचारसरणीशी पण जुळतो, तो म्हणजे आपल्याला शासन, प्रशासन जे आहे आपलं, आपल्या ज्या यंत्रणा आहेत, पोलीस यंत्रणा, न्याय व्यवस्था, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, की ज्याच्यात भारत हॅपीनेसमध्ये एवढा खाली गेलेला आहे. मित्रांनो, आज तुम्ही लोकांना विचारा, की तुम्हाला खरंच तुमच्या पोलीस यंत्रणेवर, तुमच्या न्याय यंत्रणेवर, तुमच्या शासनावर, ह्या सगळ्यांवर विश्वास आहे का? तुमच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीवर विश्वास आहे का? तुम्हाला खात्री आहे का, की तुमच्या शासन प्रशासनामध्ये भ्रष्टाचार नाही? भारतात विचारा तुम्ही हे. तुम्ही जर इकडे पश्चिमेकडे लोकांना विचारलं, की तुम्हाला विश्वास आहे का? तर त्यांचं उत्तर असेल, "येस, टू लार्ज एक्सटेंट वी बिलीव्ह." भारतात हे आहे का? तर अर्थातच नाही. आपलं शासन वादे काय करतं आणि प्रत्यक्षात काय होतं. म्हणजे कायदा कुठला पास केला जातो, त्या कायद्यामध्ये तरतुदी वेगळ्याच असतात आणि आपला जो नेता असतो तो टीव्हीवर भाषणात वेगळेच प्रॉमिसेस करतो. म्हणजे लोकांना सरळ-सरळ विश्वास ठेवावा की नाही सरकारवर, यंत्रणेवर, पोलिसांवर, न्यायालयांवर, हे सगळे वातावरण जे गढूळ झालंय, यामुळे आपला हॅपीनेस इंडेक्स कमी झालेला आहे आणि यात सुधारणा झाल्याशिवाय आपल्या देशामध्ये हेल्दी सोसायटी निर्माण करणं आपल्याला अवघड आहे. मग याच्यात कुठे पर्याय नाही का? तर मित्रांनो, पर्याय आहे. आपण एक वेळचे जगद्गुरू होतो. आपण जगाला शिकवलेलं आहे आणि आज देखील आपण शिकवू शकतो. आपल्याला फक्त आपल्या बेसिक्सवर जावं लागेल. आपल्या मूळ जे गोष्टी आहेत, आपल्याला स्वपासून सुरुवात करावी लागेल. स्वतःला ही अस्मिता, हा गर्व सोडावा लागेल. स्वतः हे सगळे बदल करावे लागतील. स्वतःला आपल्याला बी द चेंज यू वांट टू सी इन द वर्ल्ड. हे महात्मा गांधीजींचं वाक्य जे आहे, ते आज इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला आत्मसात करावं लागेल आणि तेव्हाच हा बदल आपल्याला दिसणार आहे जगामध्ये. आय होप मी एवढं बोललेलं इनफ आहे. कारण अजून बरेच लोक, चांगले तज्ञ लोक बोलायला पुढे आपल्या याच्यात आहेत. त्यांना पण ऐका, पूर्ण कार्यक्रम बघा. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि जय हिंद पीपल्स मूव्हमेंटने मला या मंचावर बोलावलं. मला बोलायला मिळालं. मला खूप तुमच्याशी जुळायला पण आवडलं. मी तांबे सरांशी पूर्वीच जुळलेलो आहे. सरांचे समतावादी जे कार्यक्रम असतात, सर चळवळीतले कार्यकर्तेच आहेत आणि आम्हाला इन्स्पायर करत असतात नेहमी. तर थँक यू ऑल ऑफ यू अँड गुड लक. धन्यवाद डॉक्टर संग्राम पाटील. खानदेश ते युरोप असा त्यांचा प्रवास आणि त्यांनी मांडलेली निरीक्षणं म्हणूनच खूप महत्त्वाची होती. ते बोलताना त्यांच्यातला एक मोटिवेशनल स्पीकर काय आहे ते आपल्याला दिसलं.